पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतात आपले जाळे विस्तारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र गुजरात एटीएसने हा कट उधळून लावला. शुक्रवारी 3 जुलै एटीएसने गुजरात आणि मध्य प्रदेशातून अशा 8 जणांना अटक केली, जे देशांतर्गत जैशचे जाळे पसरवण्याचे काम करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित 2 उड्डाणपुलांसह विविध विषयांसंदर्भात बैठक झाली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै ऐवजी 15 ऑगस्ट पर्यंत वाढविण्याच्या निर्णयासंदर्भात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विधान भवनातील दालनात बैठक पार पडली. सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि शिवसृष्टी उभारणीबाबत आज मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले. तसेच मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना लागू असलेल्या बल्क ग्राहक डिझेल दरामध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भारतीय हवामान खात्याने बृहन्मुंबई क्षेत्रात दिनांक 4 आणि 5 जुलै 2026 रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी आज विविध भागांचा पावसात प्रत्यक्ष दौरा केला. आमदार खासदारांची खरेदी विक्री सुरू आहे, त्याला ऑपरेशन नाव दिलं जातंय. मग भाजपा सुद्धा ऑपरेशन राम मंदिर करताय का? उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका. राज्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण क्षेत्रातील विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. स्मार्ट मीटरचे कंत्राट नेमके कोणत्या कंपनीला देण्यात आले? स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारींवरून सरकारकडे योजना ऐच्छिक असूनही सक्तीची का करण्यात आली? नाना पटोले यांचा सवाल. एका बाजूला निष्पाप नागरिकांचा जीव जात असताना दुसऱ्या बाजूला अशा गंभीर घटनांवर हसणे ही अत्यंत असंवेदनशील बाब आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या दुर्घटनांबाबत हलक्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली असून हे नागरिकांच्या भावनांचा अपमान करणारे आहे. संजय राऊत यांची टीका.